संपूर्ण जिल्ह्यामध्ये परवा शेतकऱ्याचे पंचप्राण माननीय शरद जोशी साहेबांच्या जयंतीच्या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा धान्यावर माननीय रविकांतजी तुपकर साहेबांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या शिंदखेड राज्यामध्ये अन्न त्यागासाठी उपोषणाला बसलेले आहेत। शेतकरी शेतमजुराच्या विविध प्रश्नावर त्यांनी उभा केलेलं आंदोलन आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज वेगवेगळ्या पद्धतीचं निवेदन देण्याचं आंदोलन सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून आज लातूरमध्ये कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या ठिकाणी एक आंदोलन उभा केलेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये शरद जोशी साहेबांच्या विचाराला प्रेरित असलेली संघटना पुन्हा एकदा उभा राहावी आणि शेतकऱ्यांचं जे कर्जमाफीचं अधुरं राहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न साकार व्हावं म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन होत आहेत आणि सोयाबीनला 9,000 भाव, कापसाला 12,500 रुपये भाव मिळाला पाहिजे। शेतकरी शेतमजुराचे प्रश्न या ठिकाणी सोडवले पाहिजेत। निराधाराला 3,000 रुपये महिना मानधन मिळालं पाहिजे। अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी महापुरुषांच्या विचाराला, महापुरुषांच्या पुतळ्याला वंदन करत आज लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं जाणार आहे आणि आगामी काळामध्ये रविकांत तुपकरांच्या जीवाला जर काय झालं तर महाराष्ट्रात पेटवण्याची या ठिकाणी आम्ही शपथ घेतोय आणि या लातूरच्या जिल्हाधिकाऱ्याला इशारा देतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने विचार करावा आणि शिंदखेड राज्यामध्ये जे अन्नत्यागाचं आंदोलन रविकांत तुपकरांचं चालू आहे त्या तुपकरांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देतोय। आज आम्ही रविकांत तुपकर हे सोयाबीनचा पडलेल्या भावाबद्दल, कापसाच्या भावाबद्दल या सरकारच्या विरोधामध्ये अन्नत्याग आंदोलन केलेले आहे आणि त्यांना आम्ही समर्थन म्हणून आज लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला जाऊन सरकारला इशारा देणार आहोत की ताबडतोब ते आंदोलन मिटवलं पाहिजे आणि हमी भावापेक्षा कमी भावानं आज सोयाबीन विकलं जात आहे आणि सरकार कुठल्याच हालचाली करत नाही। त्याच्या विरोधामध्ये आता रणसिंग यांचं काम रविकांत तुपकरनं केले ते आम्ही आता जिल्ह्यामध्ये सुरू। सोयाबीनला 9,000 रुपये क्विंटल भाव मिळावा, कपाशीला 12,500 मिळावा यासाठी रविकांत तुपकरांनी अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेण्याचं आंदोलन केलं। सरकारला कळालं नाही, त्याच्यानंतर आत्मदहन सारखे आंदोलन केले, सरकारने त्याची दखल घेतली नाही आणि आज घडीला सोयाबीन बाजारात येण्याच्या अगोदर 4,000 जर कमी बाजारामध्ये विकणार असेल, आम्हाला खर्च 7,000 रुपये क्विंटलला येते आणि बाजारमध्ये क्विंटलला येते आणि बाजारमध्ये जर 4,000 रुपये मिळणार असतील तर शेतकऱ्याला आता हा गळफास शेतकऱ्यांना घेतल्याशिवाय दुसरा मार्ग दिसतच नाहीये आणि शेतकऱ्यांच्या गळ्यामध्ये असा गळफास येण्याचं कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे। परंतु आम्ही सरकारला एक इशारा देऊ इच्छितो की तुम्ही तातडीने सोयाबीनच्या संदर्भामध्ये, कपाशीच्या संदर्भामध्ये निर्णय घ्या, अन्यथा रविकांत तुपकर जे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे ह्या आंदोलनाचं उग्र रूप अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे आणि आता मरता क्या नाही करता आम्ही सगळे शेतकरी मरायला सुद्धा तयार आहोत। तात्काळ सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा याचे सर्व परिणाम सरकारला भोगावे लागतील। सोयाबीनला भाव 9,000 दिलाच पाहिजे। सोयाबीन आम्ही पेरलंच नाही तर भजे तळून खातोय काय सरकार? कापूस पिकवलाच नाही तर कपडे लेवतोय कुठून? ही माझ्या जनतेला, माझ्या भाऊ बहिणीला कळालं पाहिजे। सरकारची आता वेळ आहे, उठून झोपी जाऊन बोलायचं नाही, जागी होऊन बोलायचं। सरकार प्रत्येकाला सुट्टी देतंय, शेतकऱ्याची सुट्टी कुठं आहे? 24 तास शेतकरी राबतोय, सोन्याचं वजन होत आहे, सगळ्या धान्याचं वजन होत आहे, शेतकऱ्याच्या घामाचं का वजन होत नाही? ही सत्ती सृष्टी तुपकरच्या पाठीमागं आमचा पाठिंबा आहे।